रोहित पाटील, सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नागपुरात अजित पवार यांच्या भेटीगाठींना आता वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। दोन्ही नेत्यांच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट दिसतंय। शरद पवार यांचे हे दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आपण मगाशीच ही दृश्य पाहिली, रोहित पाटील दादांच्या भेटीला पोहोचल्याची, आणि सलील देशमुख हे सुद्धा अजित पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। भेटीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मागील अर्धा तासांपासून त्यांची ही भेट सुरू असल्याची माहिती मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, कधीपासून ही भेट सुरू आहे, काय नेमकी चर्चा घडते आहे, भेटीचं कारण काही समोर आलंय का? गौरी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हा नागपुरातील शासकीय बंगला आहे विजयगड, आणि या विजयगड बंगल्यावर जवळपास 8च्या सुमारास जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मुख्य प्रतोद जे आहेत रोहित पाटील ते पोहोचलेले होते। ते आपल्या मतदारसंघातील काही कामानिमित्त आल्याची त्यांनी माहिती दिलेली होती बोलताना। मात्र नेमकी ही भेट कशासाठी आहे हे अजित पवारांच्या भेटीनंतरच ते कळेल। त्यासोबतच राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसरे नेते म्हणजे अनिल देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव आणि काटोल विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी शरद पवारांच्या तुतारीवर निवडणूक लढवली होती ते सलील देशमुख हे देखील अजित पवारांच्या भेटीसाठी विजयगड येथे पोहोचलेले आहेत। आपण पाहिलेले आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटीसाठी येत आहेत। 2 दिवसापूर्वी जेव्हा अजित पवार पहिल्यांदा माध्यमांसमोर आलेले होते नॉट रिचेबल राहिल्यानंतर, त्यानंतर पहिल्यांदाच सकाळी जे आहे ते शशिकांत शिंदे हे देखील येऊन भेट दिलेली होते आणि शुभेच्छा देण्यासाठी भेट दिल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जेव्हा अजित पवारांना येऊन भेटत आहेत त्यामुळे नक्कीच जे राजकीय चर्चा आहेत त्या राजकीय चर्चा रंगल्याशिवाय राहणार नाही। राजकीय चर्चांना उधाण येतं। नेमक्या या भेटी जरी शुभेच्छा देण्यासाठी किंवा मतदारसंघातील विकास कामांसाठी किंवा इतर आपल्या वैयक्तिक संबंधांसाठी जरी असल्या तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत जाणार की काय अशी कुठेतरी शक्यता वर्तवण्यात येते, आणि त्याच अनुषंगाने अशा प्रकारच्या ज्या चर्चा आहेत त्या समोर येतात। आज आपण पाहिलेलं आहे की आज रोहित पाटील असतील, सलील देशमुख असतील यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि विजयगड येथे येऊन हे स्वतः भेटत आहेत। त्यामुळे नक्कीच भविष्यात जे आहे ते चित्र काही वेगळं असेल का, राजकीय चित्र काही वेगळं असू शकतं का, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अपयश मिळालेलं आहे, तर अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। त्यामुळे आणि आता 5 वर्षे ही महायुतीची सत्ता राहणार असल्याने अनेकांचा रोख हा अजित पवारांकडे आहे का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे किंवा अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, या भेटीकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।